बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी चंदन. प्रकरण 19. सुचित्रानं दवाखाना बंद केला. रात्रीचे तेव्हा 10 वाजत होते. आता हे रोजचंच होऊन गेलं होतं. ग्रामपंचायतीच्याच बाजूचा मोठा रूम तिला दवाखान्यासाठी मिळाला होता. सोनराव सरपंच असल्यानं ती जागा मिळायला तिला अजिबात त्रास झाला नाही. गावात सरकारी दवाखाना जवळजवळ बंदच असल्यानं सुचित्राचा खाजगी दवाखाना चालू लागला होता. तिनेही नागपूरचा सरकारी दवाखाना राजीनामा देऊन सोडला होता. चांगल्या डॉक्टरांच्या हाताखाली ती तयार झाली होती. पेशंटचं मानसशास्त्र ती चांगलीच ओळखत होती. पेशंटला औषधापेक्षा डॉक्टरांचा धीर आवश्यक असतो. औषधापेक्षा ते डॉक्टरांच्या मायेच्या बोलण्यानं निम्मे बरे होतात हे तिला माहीत होतं. त्यामुळं तिने बऱ्याच पेशंट लोकांना औषधाशिवाय बरं केलं होतं. घरगावात घरोघरी डॉक्टर सुचित्राचं नाव गेलं होतं. लहान मुले आणि स्त्रियांची ती स्पेशालिस्ट होती. सुचित्रा स्त्री असल्यानं तर ती स्त्री पेशंटची तिच्याकडं खूप गर्दी होई. स्त्रियांचे न सांगता येणारे रोग ती बरे करीत होती. न बोलणारे पेशंट स्त्रीला बोलकं करून ती तो आजार बरा करीत होती. त्यामुळं तिचा दवाखाना थोड्याच दिवसात चांगलाच चालू लागला. डॉक्टर भोर आठवड्यातून 2दा संगमनेरहून त्या दवाखान्यात यायचे. अवघड ऑपरेशन ते करून जायचे. त्यामुळे शहराकडे जाणाऱ्या मोठ्या केसेस त्याच दवाखान्यात येऊ लागल्या. सुचित्रा दारावर टकटक झाली. सुचित्रा नुकतीच जेवून कॉटवर आडवी झाली होती. उशाकडच्या टेबल लॅम्पचं बटन दाबलं. टेबलावरच्या अलार्म घड्याळात तिनं पाहिलं. 12 वाजत होतं, तेही रात्रीचं. कोण आहे? सुचित्रानं पडल्या पडल्याच आवाज दिला. पण तिचा आवाज बाहेर कडी वाजवणाऱ्याला ऐकू जात नव्हता. त्यामुळं कडी सारखी वाजत होती. सुचित्राचं सारं अंग आंबून गेलं होतं, थकून गेलं होतं. शरीर न मन दोन्हीही थकलेले होते. सुचित्रा! बाहेरून आवाज वाढला. तो ओळखीचा आवाज, हवा हवासा वाटणारा तो आवाज. तिचं थकलेलं शरीर एकदम उल्हसित झालं. त्या उत्साहातच ती उठली. तिनं दाराची कढी काढली, आडना काढला. दारासमोर चंदन उभा होता. त्याच्याकडं पाहता सुचित्रा प्रेमभरानं बोलली, चंदन, बरी आठवण झाली? आठवण? तुला की मला आठवण झाली? दोघांनाही एकमेकांची आठवण झाली म्हण की. काय? तुला माझी आठवण झाली? मला तुही आठवण रोज होते सुचित्रा. काय काय म्हणालास? पुन्हा बोल चंदन. तुही आठवण रोज होते. रोज? रोज कधी? कधी म्हणजे? म्हणजे माझी आठवण रात्रीची होते की. आठवणच ती रात्री काय आणि दिवसा काय सारखीच की. तसं नाही, रात्रीची आठवण येणं जरा निराळं. म्हणजे? चंदनच्या डोक्यात प्रकाश पडेना. रात्री आठवण काय समजायला येत नसते. सुचित्रा चंदनला समजेलच्या भाषेत बोलली. समद्यांनाच रात्री आठवण येत नाही, काय कळत नाही बुवा. आता तुला माही रातची आठवण झाली का नाही? होय. आता किती वाजलेत ते तुझ्याच घड्याळात बघून सांग की. रात्रीचे 12 वाजलेत. आणि एवढ्या रातच्या तू माह्या का आलात? चल मग आत ये की. बाहेरच उभा राहून का बोलतोस? सुचित्रा, थांबा येळ नाही. तुला न्यायला आलोय मी. काय? मला न्यायला? तुही मला लय गरज आहे. काय म्हणतोस चंदन? होय, म्हणून एवढ्या रातचा आलोय. काय होतंय तुला? सुचित्रा त्याच्या जवळ येत बोलली, मला काय बी होत नाही. मग? रानूची कांता, त्या कांताचं काय? कशी तरीच करते. काय करते?
सारखी उलती पालती होते. सुचित्राला चंदनचं येण्याचं कारण समजलं आणि तिचा सारा उत्साहच संपला. पडत्या शब्दात ती बोलली, कोण ही कांता? आमच्या गड्याची बायको. तिला इकडे दवाखान्यात आणायचं होतं, मग तिला चांगलं बैलगाडीत घातलं होतं. मग काय एक बैल खाली बसला की काय? एक बैल खाली बसला, दुसरा बैल मी होतोच की गाडी ओढाया. चंदन सुचित्राला काय म्हणायचं हे जाणून बोलला. म्हणजे तू आपली पहिली भेट विसरला नाही चंदन? सुचित्रा मूळ पदावर येत बोलली. चंदनला सुचित्राचं ते वागणं गूढ वाटत होतं. तो तिच्याजवळ जाई तेव्हा ते असंच काहीतरी मंतरल्यागत बोले. त्या बोलण्यानं तो संभ्रमात पडला. वैजयंती विजयला आणलेल्या बैलगाडीचा तो एक बैल झाल्यानं त्याचा खांदा मान रक्तबंबाळ झाली होती. तेव्हा तिनेच त्याच्या जखमा बांधल्या होत्या. त्याला इंजेक्शन दिलं होतं. तेव्हा त्याच्या गोऱ्या पान कसदार उघड्या शरीराकडे ती पाहत राहिली होती. नाग सर्पाला त्यानं भुईवर आडवा केला तेव्हा तो तर बेशुद्धच पडला होता. तो शुद्धीवर आला तेव्हा तो तिच्या दवाखान्यात 2 दिवस होता. त्याची सेवा तिनं रात्रंदिवस केली होती. सुचित्रा, बोल चंदन, काय घेणार? काय घेऊ? चंदन बोलला. तू काय घेणार आहेस? मी मागशील ते देशील? होय. सुचित्रानं त्याच्या डोळ्यात पाहिलं. तर मग माझ्यासोबत चल. त्याने हातातल्या कंदिलाची वात मोठी करीत म्हटलं. फिरायला चल म्हणतो की काय? सुचित्रा, तुझ्याशी खूप बोलेन, पण आधी तू कांताक चाल. ती पडवीत गोधडीत गडापडा लोळते. मग जाऊ की, काय एवढा तरंबळलास? तिची अवस्था बघवत नाही. डॉक्टरला घाबरून जमल का? तुम्ही लोक उगाच पराचा कावळा करतात. तिने तिकडे डोळे पांढरे केले असतील. तो मनापासून बोलत होता. सुचित्रानं आपला व्हिजिटचा बॉक्स पाहिला. इंजेक्शन आणि 2-3 छोट्याशा बाटल्या तिने बॉक्समध्ये टाकल्या. बॉक्स बंद केला. तुमचा कंपाऊंडर हरी. त्याला उठवू? नको, झोपू देत. पण रातच्या व्हिजिटला तोच असतो ना बॉक्स घेऊन? वय, पण चंदन माझ्या सोबतीला असताना मला सोबत कोणीच नको. तर मग दे माहे का बॉक्स. तो बॉक्स आपल्या हातात घेत चंदन बोलला. चंदनला वेळ घालवायचा नव्हता. एका हातात बॉक्स आणि दुसऱ्या हातात कंदील घेऊन चंदन चालायला लागला. असं केल्याशिवाय सुचित्रा त्याच्या मागणं वेळ न दवडता चालणार नव्हती. झालंही तसंच. चंदन चालू लागताच तिने घाईने आपल्या घराची कडी घातली. कुलूप लावून तिनं चावी कमरेला खोचली. चंदन, ती नाजूक आवाजात बोलली. चंदन मागे न बघता पुढे चालू लागला. तिच्या कलाप्रमाणे वागून त्याला कांतेला जास्त वेळ दुःखात तडपडायला लावायचं नव्हतं. त्याच्या पावलात वेग होता. सुचित्रा जवळजवळ धावतच त्याच्या मागे पळत होती. चंदन, आता तरी मला सोबत येऊ दे. चाल की मग. अशानं तू मला आजारी पाडायचास. तिचं बोलणं ऐकलं आणि त्याची पावलं मंदावली. एका आजारी माणसाला वाचवताना दुसऱ्या आजारी न पडणाऱ्या माणसाला जपणंही आवश्यक होतं. बरं, दुसरं माणूस साधं नव्हतं. अनेक आजारांना वाचवणारं, बरं करणारं होतं. त्याच्या हाताला संजीवनीचा गुण होता. त्या गुणवंतापासून लांब राहणं योग्य नव्हतं. चंदन, बोल. सुचित्रा. सुचित्रा नाही, डॉक्टर म्हण. तुला डॉक्टर म्हणू का? तू तशी सवयच नाही लावलीस. म्हणजे तू आईसाहेबांच्या सेवेसाठी म्हणून आलीस. आम्ही तुला डॉक्टरच म्हणत होतो. पर तू आबासाहेबांच्या बंगल्यात इतकी रुळलीस की तुला अहो जाऊ करायचं ते बंद झालं. आता समदे तुला सुचित्राच म्हणतात. समद्यांचं मरू दे. तू सुद्धा सुचित्रा म्हणायला लागलास. मी काय म्हणायला होतं ते तो आपल्या मनाला विचारायचं होतंस. चंदन मनातनं खंतावला. सुचित्रा एवढी शिकलेली, आपण तिला तिच्या नावानं अरेतुरीच्या भाषेत बोलत राहिलो. आबासाहेब तर तिला अहो जाहो करूनच बोलतात. आईसाहेब आईच्या ममतेनं सुचित्रा नावानं बोलतात.
ही सारी मोठी माणसं, आपण एक मामूली अनाथ तरुण. आबासाहेबांच्या घरामुळं आपल्याला सारे ओळखतात, मान देतात. त्या मानापोटीच आपण. चंदन, गप्प झालास, बोलत नाहीस? डॉक्टरबाई, चुकलो म्या. सुचित्रानं ते बोलणं ऐकलं आणि ती पोट धरून हसायलाच लागली. का हसता डॉक्टरीनबाई? तुझं बोलणं कानाला गोड लागत नाही म्हणून. पर हितनं मागं तर गोड लागत होतं. तेव्हा तू सुचित्रा बोलायचास. म्हणजे तू मला सुचित्राच बोल. नाही जमायचं ते डॉक्टरीनबाई. तर मग मी तुला ओ द्यायची नाही. तुमची इच्छा डॉक्टरीनबाई. जुनं घर आलं होतं. कांताच्या विव्हळण्याचा आवाज येतच होता. पडवी बाहेर रानू हातात कंदील घेऊन वेड्यागत फेऱ्या घालत होता. चंदन आणि सुचित्राला पाहताच रानू उल्हासला. पुढे पळत येऊन त्यानं चंदनच्या हातातल्या सुचित्राच्या बॉक्सकडे हात पुढे केला. तसा चंदन बोलला, कांता का डॉक्टरीनबाईला नाही, काय होतं ते बैदवार सांग. पर चंदन, तू पर आज चल ना. रानू, कांता तुही कारभारीन. तिचं काय ते दुखणं तुला माहीत. मी का मंदी लोंढा घोळू. चंदनचं ते समजदारीचं बोलणं ऐकून सुचित्रानं चंदनकडं पाहिलं. कांतासारख्या देखण्या तरुणाला पाहण्यासाठी तडपडणारे लोक तिला माहीत होते. चंदनसारखा तरुण पुरुष तर कांताला हव्या त्या कारणाखाली जवळीक साधू शकत होता. पण तो तर रानूला मर्यादेनं सांगत होता. रानू, काय होतंय कांताला? तुम्हीच बघा, मला काय बी सांगता यायचं नाही. कांता गोदडीवर तळमळत होती. कांतापुढे रानू जायला तयार नव्हता. सुचित्रा कांताच्या अंथरुणावर गेली. ती पालती पडली होती आणि तिची दातखिळी बसलेली होती. सुचित्रानं तिचं अंग चाचपलं. रानू, हिची दातखिळी कधीपासून बसली आहे? काय बा, म्हणजे तुला माहीत नाही? नाही. चंदन बाहेरच उभा होता. त्यानं ते ऐकलं तो रानू पुढे गेला. फाटदिशी रानूच्या कानशिलात भडकावली. तसे त्याच्या हातातली विजलेली चिलीम खाली पडली. त्यानं गांजा फुंकला हे त्याच्या चिलमीवरून उघड होतं. बायको इकडं तडपडते आणि हा धूर ओकतोय. चंदन, आत ये. सुचित्रा ओरडली. रानो, आत जा. रानूवर चंदन ओरडला. रानू आत गेला, पण त्याला काही करावं तेच कळत नव्हतं. रानू, कांताची दातखिळ बसली आहे. दाबाडात हात घालून दातखिळ उपक. रानूनं तिच्या तोंडाजवळ हात नेले आणि तो मागे झाला. त्याला त्याची दातखिळ उचकता येणार नव्हती. चंदनलाच मग राहवलं नाही. त्यानं वर बांधून ठेवल्या पांढऱ्या कांद्याचं शिखर पाहिलं. त्यातला एक मोठा कांदा घेऊन त्यानं तो दोन्ही हाताच्या तळहातावर दाबला. तसा त्याचा रस बाहेर पडला. तिच्या कानात कांद्यांचा रस जाताच कांताची दातखिळ उघडली. ती उठून बसली. सुचित्रानं चंदनकडं पाहिलं. नागसर्पाशी झुंज घेताना त्यानं टणटणीच्या पाल्याचा लगदा असाच तिच्या मस्तकात भरला होता. टाक्याशिवाय तिची जखम भरली होती. चंदन, तू तर खरा डॉक्टर आहेस. सुचित्रा कौतुकानं बोलली. पर माझ्याकडे डिग्री कुठं आहे, सर्टिफिकेट कुठं आहे? खरं आहे ते. नकली जगाला नकली कागदाची जरुरी आहे. सुचित्रानं स्टेथोस्कोप काढला. तो गळ्यात अडकवून तिनं कांताला तपासलं. कांताच्या अंगात साधारण कणकण होती. चेहरा उतरलेला होता. कांता, हां, काय होतंय? नुसती चक्कर येते. सकाळी जेवलीस? नाही. का? जेवूशीच वाटत नाही. काय? वय, काय होतंय? काय सांगू. चंदन ते ऐकलं आणि तो बाहेर गेला. सुचित्राच्या ते लक्षात आलं. एवढा अडाणी वाटणारा हा पुरुष पण किती समजदार. थांबायचा तेथेच थांबतो, नको तिथून निघून जातो. रानो, सुचित्रानं हाक घातली.
कानशिलावर चंदनने उठवलेली बोटं चाच पडत तो बसला होता. गडी जरा गुश्शातच होता. कानशिलात भडकावल्यानं त्याची भांग गांजा उतरल्यानं त्याला वाईट वाटत होतं. त्याला नशेची धुंदी पाहिजे होती. धुंदीशिवाय त्याला मजा नव्हती. चंदनने रानूकडं पाहिलं. गडी एवढा वाया कधी गेला ते त्याला कळायला मार्ग नव्हता. कांतासारखी तेज बायको असताना ह्या पाप्याच्या पितरानं वज ठेवू नये म्हणजे. चंदन, सुचित्रानं हाक घातली. चंदन आत गेला. चंदन, बोला डॉक्टरीनबाई. ह्या कांताला जपावं लागेल. म्हणजे ही उपासमारीनं मरायला लागली. म्हणजे हिच्या पोटात अन्न नाही, अंगात त्राण नाही हिच्या. खरं नाही वाटत डॉक्टरीनबाई. रानूनं हिच्यावर अत्याचार चालवलाय. तिनं अन्न तोडलंय. काय? चंदनने रानूकडे जळजळीतपणे पाहिलं. चंदन, महादोष नाही. कांती जेवत नाही. कारण ते मला का पुसतोस चंदन? मग ते कांतीला विचार. चंदनने कांताकडे पाहिलं. तिनं मान फिरवली होती. तिच्या डोळ्यातनं खळाखळा पाणी व्हायला लागलं होतं. चंदन, चंदन, उद्यापून मी ह्या रसिकाकडे राहायची नाही. कांता करुण आवाजात बोलली. काय? चंदन नवलात पडला. व्हय, कुणी का जाणार आहेस? मला बंगल्यात कामाला न राहायला ठेव. आईसाहेबांना तसं सांग. त्या नाही म्हणणार नाही. चंदन भाव, मला वाचीव, मला वाचीव. चंदनने रानूकडं पाहिलं. तो उजव्या पायाच्या अंगठ्यानं जमीन टोकरत होता. गालाची तंबाखू दाडवानात घेऊन गच्च दाबत होता. अशी दुबळ्या वाताची माणसं कशी झापडी असतात हे चंदनने रानूकडे पाहून मत केलं. रानो, उद्या सकाळच्याला कांता बंगल्यावर पुस्ती करायची. मी का पुस्ती करू? म्हणजे माही कोण आहे? म्हणजे चंदन, ते तुला समज माहीत आहे. असं गुहीत बोलू नकस. का नाही ते स्पष्ट बोल. आडपडदा काय बी ठेवू नकस. आडपडदा ठेवायचा काय राहिलंय? समजा तमाशा तुला माहिती आहे चंदन. रानो, अजून तुहा गांजा उतरला नाही. कांती माहे काही परसत नाही. काय तू ऐकत नाही ते तरी सांग. तिला नांदायचं नाही मायाप. रानू पोटातनं ओकला. कांताच्या पोटात काहीच नव्हतं. सुचित्रानं बॉक्समधल्या ग्लुकोज साखरेचा पुडा काढून तिच्या तोंडात तळात भर टाकली. तोंडात गारवा येऊन नरडं ओलं होताच कांताला जरा हुशारी आली. त्यात बिस्किटचा पुडा सुचित्रानं तिच्या हातात ठेवला. डॉक्टरीनबाई, औषधा सांगती हे खाणं बी ठेवता? चंदन, ह्या खेड्यातील लोक औषधापेक्षा अन्नाचे भुकेले असतात. शहरात ह्या उलट असतं. खेड्यातील लोकांना अन्न नाही. सरकारी घोषणेत हे अन्न जाते. शेत पिकवणारे. पण ह्यांना पोटाला पोटभर मिळत नाही. ह्याला कारण अज्ञान, दारिद्र्य, आणखी ह्याशिवाय काय? कांताला अन्न मिळू नये. रानून तिच्या पोटात अन्न जाऊ दिलं नसेल किंवा दोघांच्या भांडणामुळे ते अन्नाला शिवली नसेल. कांता, काय कारण अन्न न खाण्याचं? जरा हुशारीत आल्या कांताला चंदन बोलला. माह्याक उत्तर नाही चंदन भाव. रानू, तुझ्याक उत्तर आहे? चंदनने रानूला हलवलं. तो अंतराळी पाहत होता आणि तसाच डोळे मिटत होता. त्याला झोप येत होती. पण चंदन पुन्हा कानपाडात मारेल म्हणून तो बरेच डोळे उघडे ठेवण्याचा प्रयत्न करत होता. कांता, खरं सांग. रानू तर डुलक्या घेतोय. ते इजय बाबू, हा त्यांचं काय? 4 दिवसापूर्वी रातचं इथं येऊन गेलं. काय म्हणत होतं ते? आम्हा दोघांना पुण्याला न्यायला आलते. मग म्या म्हटलं म्या येणार नाही. तर इजय बाबू म्हणाले
कांता येत असेल तरच ह्यांना पुण्याला ये म्हणलं. म्हणजे तू पुण्याला जात नाहीस म्हणून रानून तुझा छळ मांडलाय म्हण की. कांतानं मान हलवली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.